माझ्याकडे एक कॅन्सरचा पेशंट होता, स्मॉल इंटेस्टाइन म्हणजे संडाच्या जागेच्या वरच्या बाजूला स्मॉल इंटेस्टाइन राहतोय. तर त्या पेशंटला लहान आतड्याचा कॅन्सर होता. 94 वर्ष होतं. 94 वर्ष वयाचा पेशंट होता. तर त्यांना ऑक्सिजन चालू होतं. ज्यावेळेला ऑक्सिजन आम्ही 2 ते 3 लिटरनं जरी देत होतो तर त्याचं 88च्या वर 88-90च्या वर ऑक्सिजन जात होतं. मग त्यांच्या मुलाला जे प्रोफेसर होते, मग त्यांना त्यांच्या जे डॉक्टर होते त्यांनी सांगितले की बाबा आता ह्या 94 वर्षाला आपण केमो किंवा हे काय यांना झेपण्यासारखं नाही आहे. मग ते पेशंट हॉस्पिटलायझेशनसुद्धा होऊ शकत नव्हते, एवढी त्याची परिस्थिती हे होती किंवा ते राहतच नव्हता माणूस. त्या दवाखान्यात ॲडमिट व्हायला म्हटलं तर तो राहत नव्हता. तर तिथले डॉक्टर जे डॉक्टर होते ते माझे मित्रच होते. मग त्यांनी म्हटले बाबा घरी येऊन बघण्यासारखं कोण नाही आहे आपल्याकडं. तर माझे एक मित्र डॉक्टर आहेत, मी त्यांना तुम्हाला त्यांचा नंबर देतो किंवा त्यांच्याशी गाठ घालून देतो. ज्या वेळेला पेशंट घरी आम्ही बघत असतो तर त्यावेळेला पेशंटची जबाबदारी आम्ही कुठलीच घेत नाही किंवा आम्ही त्यांना पहिला सांगितलेलं असते बाबा पेशंट मरणार आहे किंवा याची काही गॅरंटी नाही आणि उद्या आम्ही घरी औषध उपचार करणं हे योग्य नाही आहे. तर त्या प्रोफेसरनी काय सांगितले, सर आम्हाला पेशंटला जरी काय झालं तर आम्ही तुम्हाला काही दोष देणार नाही. ते कोर्स झाले, कॅन्सर डिटेक्ट झाला, त्यांना कंटिन्यू लूज मोशन म्हणजे संडास म्हणजे पूर्ण जे खाल्ले ते आहे तसं होणार. मग त्यानंतर मी त्यांना ते ट्रीटमेंट वगैरे पूर्ण केल्यानंतर की नाही आपल्या बेरी ज्यूस चालू केला. त्यांना मी क्लिअर बोललो बाबा सर असं आहे आणि आता तुम्ही एवढा खर्च केल्यामुळे तुम्ही महिन्याला 5-6 हजार रुपये खर्च करू शकताय म्हटलं, कारण तुमची परिस्थिती बी चांगली आहे. तर त्या सरांनी म्हणले, सर म्हणले माझ्या वडिलांनी मला इतक्या गरिबीतनं शिकवलेलं आहे की तुम्हाला सांगतो मी ते कधीच परतफेड करू शकणार नाही. तर त्या सरांनी स्वतः हे करून एक 2-3 लोकांच्या रिझल्टसुद्धा आठवून दिले आणि त्यांनी बेरी ज्यूस चालू केले. तर आज पेशंट तुम्हाला पटणार नाही की आज जवळजवळ 2-3 मजले इमारत म्हणजे जिने दिवसातून 10-12 वेळा खाली करतात आणि त्यांचं आत्ता सध्याचं असं आहे की 1 दिवसाआड त्यांना म्हणजे मोशन होते, पोट साफ वगैरे होते आणि नॅचरली होते, त्यांना कुठलंही औषध देता येत नाही. तर त्यांनी असं ठरवलं की लाईफ टाईम जोपर्यंत आमचे ते वडील आहेत तोपर्यंत त्यांना आम्ही बेरी ज्यूस देणारच. त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे, कारण अशा जे आपल्यातून म्हणजे जे खाण्यातून जे आहारातून जे दिले जाणारे जे प्रोडक्ट्स किंवा हेल्थसाठी जे त्यांनी जे अवेलेबल करून दिलेले आहे त्याबद्दल वेदक्रांतीचे आणि CMDचे किंवा आपल्या सगळ्या आपले जे लीडर आहेत त्यांचे मी मनापासून धन्यवाद.